घरी फिश आणला की मुलाला फ्राय आणि मिस्टरांना भाजी आवडते, मग काय दोघांची ही इच्छा पूर्ण करायची। तर हा वाम मासा आहे, तर सुरुवातीला तो मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। आता त्यामध्ये प्रत्येकी अर्धा चमचा हळद पावडर, धने जिरे पावडर, लाल तिखट, गोडा मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, लिंबाचा रस, 2 कोकमचे तुकडे, याऐवजी कोकम आगळ वापरा, अर्धा चमचा मीठ, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व मसाले हातानेच फिशला लावून घ्यायचे, चांगलं एकजीव करून घ्यायचं। नंतरच यावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी मुरत ठेवायचं। आता ग्रेव्हीची भाजी करायची म्हणून इथे मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजलेले 2 छोटे कांदे, कोथिंबीरीच्या थोड्याशा काड्या म्हणजेच कोवळी देठ घेतली, त्यामुळे दाटसरपणा आणि चवही भाजीला छान येते। सोबतच भाजलेलं खोबरं घातलेलं आहे, 1 टोमॅटो, अद्रक लसूण आणि 1 चमचा जिरे घातले। तर इथे भाजीच्या ग्रेव्हीनुसार मसाल्याचे प्रमाण हे कमी अधिक करायचे। आता यामध्ये वाटताना अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट करायची। तर ग्रेव्हीचा मसाला तयार झाला। सुरुवातीला फिश फ्राय करायला घेऊ, त्यासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा इतकेच तेल घातले। तर आपण हे फिश शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे मी तेल अगदी कमी घेतलेलं आहे। तर जे सुरुवातीला मॅरिनेट केलेलं फिश होतं त्यातील आपण अर्धे तुकडे यामध्ये घालणार आहोत। तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने लहान मुलांसाठी कमी तेलात हे फिश फ्राय तयार होतात। जास्त तिखटही बनत नाही, त्यामुळे मुलेही आवडीने खातात, शिवाय कमी तेलात आणि कमी वेळेत बनतात। आता पॅनवर झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 मिनिटं ठेवायचं, वाफेवरच हे फिश छान शिजतं। चला तर मग एकीकडे फिश फ्राय होतात, तर दुसरीकडे भाजी बनवायला घेऊ। तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झाले की लगेच त्यात वाटलेला मसाला घालायचा। तर हा मसाला तेलामध्ये मिनिटभर मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा खोबरं अगोदरच छान भाजलेलं असल्यामुळे मसाला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। असं तेल व्यवस्थित सुटलं की त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। तर त्यामध्ये हिंग पावडर, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद पावडर, तर आवडीप्रमाणे मसाले घालायचे आणि त्यानंतर मसाले हे वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। मसाला चांगला परतला की लगेच यात उरलेले फिशचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला हा फिशला चांगला कोट करून घ्यायचा। तर आता गरजेनुसार ग्रेव्ही कितपत पातळ हवी किंवा दाटसर यानुसार यात पाणी घालायचं, वरतून चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करायचं। तर बघा, एकीकडे आपली भाजीला फोडणी देऊन होते तोपर्यंत फिश ही छान शिजतो। तर झाकण काढून मिक्स करून घेऊ। तर हे फिश क्रिस्पी होण्यासाठी आणखी मिनिटभर हाय फ्लेमवर असं टॉस करून घ्यायचं, म्हणजे फिश वरतून मस्त क्रिस्पी होतात। तर दोन्ही फिशवर मी या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। तर तुम्ही बघू शकाल की एकाच वेळेस फिश फ्राय आणि दुसरीकडे फिश करी कमी वेळेत तयार झालेली आहे। तसं तर फिश शिजायला जास्त वेळही लागत नाही, 10 ते 15 मिनिटांमध्ये फिश हा छान शिजतो। तर इथे फिश करीही तयार आहे, रसा छान दाटसर झाला आहे, सोबतच फिश सुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे। आता दोन्हीही गॅस बंद करून तयार फिश करी किंवा फिश फ्राय तुम्ही पोळी, भाकर, भात सोबत एन्जॉय करू शकता। तर बघा, या ठिकाणी एकाच वेळेत फिश फ्राय आणि फिश करी अशी झटपट फिश थाळी तयार झाली। रंग तर बघा अगदी सुरेख आलाय। घरच्या साहित्यात कमी मसाल्यांमध्ये झटपट अशी चविष्ट ही थाळी तयार झालेली आहे। तर एकदा या प्रकारे फिश फ्राय आणि फिश करी नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।